ऐकताना अशी भावना तयार व्हावी, नेत्री रोमांच यावे, अंगातून डोळ्यातून पाणी यावं. हे स्तंभ स्वेदोत रोमांच स्वरभंगोत वेफतु वैवर्ण्याश्रु प्रलया इत्यष्टो सात्विका मताः. अष्ट सात्विक भाव उत्पन्न झाले पाहिजे. देवाची लीला कथा गुण गायन ऐकत असताना अशी श्रद्धा असावी. परीक्षित राजा महाराज डोळा सुद्धा मालवत नव्हते. शुकाचार्य सांगतात, तू खालच नाही, काही केलं नाहीस, 3 महिन्यापासून उपास आहे. तर म्हणाले, नैषाती दुस्सहा क्षुण्माम त्यक्तोद माधते. मला ही भूक तहान काय करत नाही, त्रासच देत नाही. कारण या हरिकथेचं श्रवण करताना इतका आनंद होतोय की हा कृष्ण परमात्मा नुसतं त्याचं नाव घेतलं तर कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महाराज हे श्लोक निदान वाचले तरी तापत्रय हरण करते एवढं सामर्थ्य आहे. व्यास महर्षी सांगतात की आलोड्य किंवा शुकाचार्य सांगतात, आलोड्य सर्व शास्त्राणी विचार्य च पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरी. अखंड भागवताचं सार मी सांगतो. सगळी शास्त्र पालटली म्हणतात, पण नारायण हरी ही 2 नावं परमात्म्याची घेतली तर जीव मुक्त होतो. एवढं शुकाचार्य तळमळीनं सांगतात. म्हणून सगळ्यांनी हात वर करून वेदशास्त्र उभारी बाह्या सदैव देवाचं नाम गुणगायन करत राहायचं. हेतू काय? आपल्याला आपला हरवलेला आत्मभाव प्राप्त व्हावा. वास्तविक आम्ही सुखाचे अधिकारी मूळचेच आहोत, पण आम्हाला प्रतिबंध आलेला आहे. विकार, वासना, काम, इच्छा यांना सगळं अंतःकरणाचं काय झालेलं आहे, मला झाकलं गेलेलं आहे. म्हणून यात आसक्ती दोष आहे. आसक्ती दोष निघून गेला की देव वास्तव्याला यायला तयार आहे. नव्हे तो दूर आहेच कुठं सांगा. फक्त आपण काय करायचं, अंतःकरण रिकामं करून राहायचं आहे.